तर विधान भवनामधल्या याच राडा प्रकरणावरती शरद पवार गटानेही पत्र लिहिलेलं आहे। पत्र ट्विट करत महायुती सरकारवरती निशाणा साधलाय। पत्रामध्ये विधिमंडळाचं मनोगत मांडलंय। पक्षातले आमदार माझ्या आवारामध्ये भिडू लागलेत, रस्त्यावरचं गँगवॉर माझ्या आवारात घडतंय असा पत्रामध्ये उल्लेख आहे। पाहुयात या पत्रामध्ये नेमकं काय लिहिण्यात आलंय। प्रति महायुती सरकार सन विवी। सन्माननीय आमदारांनो, मी विधिमंडळाची इमारत बोलतीये। आजवर मी अनेक सरकारं पाहिली आहेत, पण माझा अवमान करणारं सरकार पहिल्यांदाच पाहतीये। तुम्ही मला या महाराष्ट्राच्या लोकशाहीचं एक पवित्र स्थान म्हणता, पण आज हेच स्थान कलुषित झालंय। जेव्हा सत्ताधारी पक्षातलेच आमदार आपापसात माझ्या आवारात भिडू लागले। महाराष्ट्राने मोठ्या आशेने तुम्हाला निवडून दिलंय। फोडाफोडीचं राजकारण करून असंवैधानिकपणे तुम्ही सत्तेतही आलात, पण कैलासवासी यशवंतराव चव्हाण साहेबांनी घालून दिलेल्या आदर्श राजकीय परंपरेला काळीमा फासण्याचं काम तुम्ही केलं। माझ्या भिंतींनाही महाराष्ट्रातील जनतेच्या विश्वासाचा स्वाभिमान आहे। संबंध महाराष्ट्र मोठ्या आशेनं माझ्याकडे पाहतो, पण जेव्हा रस्त्यावरचं गँगवॉरच माझ्या आवारात घडतंय, गेली अनेक वर्ष बाळगलेल्या माझ्या स्वाभिमानालाच तडा जातोय। जब्बार, फार मुश्किलीनं या देशाला स्वातंत्र्य मिळालं आहे, त्यासाठी अनेक लोकांचे बळी गेलेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेल्या संविधानानुसार चालतंय त्या सभागृहाला एक डिग्निटी असते। जेव्हा तुम्ही सिनेमा कराल तेव्हा सभागृहाची डिग्निटी विसरू नका। जब्बारांनी रील्स लाईव्हच्या माध्यमातून ही डिग्निटी जपली, परंतु तुम्ही सत्ताधाऱ्यांनी रिअल लाईफमध्ये माझी डिग्निटी धुळीस मिळवली आहे, याचं वाईट वाटतंय। आपला महाराष्ट्र राज्य विधिमंडळ। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।